मित्रांनो, वर्षभर जीव तोडून अभ्यास केला, दिवसरात्र एक करून मॉक टेस्ट दिल्या आणि शेवटी MST-CETची डेट आली. पण विचार करा, एक्झाम सेंटरवर गेलात आणि फक्त चुकीच्या ड्रेस कोडमुळे किंवा एखादा छोटा डॉक्युमेंट नसल्यामुळे तुम्हाला गेटवरूनच परत पाठवलं तर? तुमचं पूर्ण 1 वर्ष फुकट जाईल. हो, दरवर्षी खूप मुलांची असंच होतं. MST-CET एक्झाम द्यायची असेल तर फक्त पुस्तकाचा अभ्यास महत्त्वाचा नाही, तर एक्झाम द्यायचे स्ट्रिक्ट प्रोटोकॉल्स आणि रूल्स फॉलो करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कपड्यांपासून ते डॉक्युमेंट्सपर्यंत सगळी A to Z माहिती देणार आहे, जी तुमचं वर्ष वाचवेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा आदित्य सर आणि टेस्टवायझरच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी आपण बोलूया डॉक्युमेंट्सबद्दल. हे तुमची एंट्री तिकीट आहे. तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटची प्रिंट घेऊन जायची आहे. खूप मुलांचा प्रश्न असतो की कलर प्रिंट पाहिजे की ब्लॅक अँड व्हाईट. मित्रांनो, कोणतीही चालेल, पण माझी एक एक्सपर्ट टिप आहे की नेहमी 2 कॉपीज काढून ठेवा. एक कॉपी तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि एक कॉपी तुमच्या पालकांकडे किंवा जवळ ठेवा. ऐनवेळी एक कॉपी हरवली तर दुसरी कामीला येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओरिजिनल फोटो ID प्रूफ. तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जायचं आहे. लक्षात ठेवा, झेरॉक्स चालणार नाही आणि मोबाईलमधली सॉफ्ट कॉपी तर बिलकुल चालणार नाही. आणि हो, तुमच्या ID कार्डवर असलेलं नाव आणि हॉल तिकीटवर असलेलं नाव एकदम मॅच व्हायला हवं. तिसरी गोष्ट म्हणजे 2 पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवा. फॉर्म भरताना जो फोटो अपलोड केला होता तोच फोटो असेल तर खूप चांगलं, म्हणजे इन्व्हिजिलेटरला चेकिंग करण्याची जास्त गरज पडणार नाही. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि खूप मुलांना कन्फ्यूज करणाऱ्या पॉईंटकडे, ड्रेस कोड. कपडे कोणते घालून जायचे? बघा मित्रांनो, आपण तिथं कोणत्या भारी इव्हेंटला किंवा फॅशन शोला जात नाहीये. तिथे सिम्प्लिसिटी इज की. आपण मुलांबद्दल आधी बोलूया. मुलांनो, गरमी आहे म्हणून हाफ पॅन्ट किंवा शॉर्ट्स घालून बिलकुल जाऊ नका. गार्ड तुम्हाला डायरेक्ट गेटच्या बाहेर काढतील. सिंपल फुल लेंथ जीन्स किंवा ट्रॅक पॅन्ट्स घाला. आणि हो, ते जास्त पॉकेट्स असलेले कार्गो पॅन्ट्स घालण्याची फॅशन आता बंद करा, कारण सिक्युरिटी चेकमध्ये गार्ड तुमचे सगळे पॉकेट्स चेक करतो आणि त्यात तुमचा खूप वेळ जातो. आता मुलींनो, तुमच्यासाठी एक्झाम द्यायला जाताना एकदम सिंपल कुर्ती किंवा साधं टी-शर्ट घाला. टँक टॉप्स, क्रॉप टॉप्स किंवा जास्त चमकी, मोठे बटन्स आणि हेवी एम्ब्रॉयडरी असलेले कपडे टाळण्याचा प्रयत्न करा. ज्वेलरीबद्दल बोलायचं झाल्यास तर सोने, चांदी, मोठे इयरिंग्स, नोज पिन्स किंवा नेकलेस हे सगळं घरी ठेवून जा. जेव्हा तुम्ही मेटल डिटेक्टरमधून जाता तेव्हा जर तो वाजला तर ते सगळं तिथंच काढायला लावतात. मग हेराफेरीमधल्या बाबूरावसारखा म्हणायची वेळ येईल, देवा रे देवा, उठाले रे बाबा, मला नाही माझ्या या दागिन्याला उठाले. त्यामुळे हे सगळं आधीच टाळण्याचा प्रयत्न करा. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट, जर कोणाच्या घरी लग्न असेल तर हाताच्या बोटांना मेहंदी बिलकुल लावू नका. एक्झाममध्ये बायोमेट्रिक स्कॅनर असतो. मेहंदी असेल तर तुमचा फिंगरप्रिंट स्कॅन होत नाही आणि तुमची एंट्री रिजेक्ट केली जाते. आता एक्झाम हॉलमध्ये कपडे साधे असले तरी चालेल, पण तुमचा एक्झामचा स्कोर एकदम भारी असायला हवा ना. आणि तो स्कोर वाढवण्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. तुमच्या या प्रॅक्टिससाठी आम्ही testwizer.com वर MST-CETचे प्रीमियम मॉक टेस्ट्स अगदी फ्री आणले आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर सर्व मॉक टेस्ट्स 100% फ्री आहेत. टेस्टवायझरचा इंटरफेस अगदी मेन एक्झामसारखाच आहे, ज्यामुळे तुमची भीती जाईल. तर लगेच डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच मॉक टेस्ट देऊन तुमची स्पीड आणि ॲक्युरसी तपासून पहा. आता परत येऊया आपल्या रूल्सकडे. प्रोहिबिटेड आयटम्स म्हणजे बँड वस्तूंची लिस्ट. एक्झाममध्ये स्ट्रिक्टली नो इलेक्ट्रॉनिक्स. स्मार्ट वॉच, फिटनेस बँड, कॅल्क्युलेटर, मोबाईल फोन हे सगळं अलाउड नाहीये. खूप मुलांना सवय असते हातात डिजिटल वॉच घालायची. ती आधीच घरी ठेवा. टाईम बघण्यासाठी कम्प्युटर स्क्रीनवर टायमर असतोच. तुम्हाला फक्त एक ट्रान्सपरंट पाऊच घेऊन जायचं आहे, ज्यात तुमचे पेन असतील. रफ वर्कसाठी पेपर्स तुम्हाला आतमध्ये दिले जातात. पायात घालायच्याबद्दल बोलायचं झालंस तर भारी आणि मोठे शूज, ज्याचे सोल खूप मोठे आहेत, ते घालून जाऊ नका. साधे चप्पल किंवा सँडल घाला. शूज घालून गेलात तर सिक्युरिटीवाले ते काढून चेक करतील आणि तिथंच तुमचा खूप वेळ जाईल. काही मेडिकल आणि कल्चरल रूल्स पण आहेत. जर तुम्ही धार्मिक कारणांसाठी हिजाब, बुरखा, किरपाण किंवा किरपाण घालत असाल तर ते अलाउड आहे. पण त्यासाठी एक अट आहे की तुम्हाला सेंटरवर कमीत कमी 1 ते 1.5 तास आधी पोहोचावं लागेल, कारण अशा विद्यार्थ्यांची स्पेशल प्रायव्हेट स्क्रीनिंग होते. जर तुम्हाला चष्मा असेल किंवा हिअरिंग एड असेल तर ते पण चेक केलं जातं की त्यात कुठे हिडन कॅमेरा किंवा कम्युनिकेशन डिव्हाइस तर नाहीये ना. त्यामुळे कोऑपरेट करा.
आता शेवटी माझ्याकडून काही एक्सपर्ट डे ऑफ स्ट्रॅटेजी टिप्स. पहिली टिप म्हणजे नो बॅग रियालिटी. खूप सेंटरवर तुमची बॅग ठेवण्यासाठी सेफ लॉकरची सोय नसते. त्यामुळे अकेले जात असाल तर जास्त महागडे मोबाईल किंवा भारी पैसे घेऊन जाऊ नका. पालक किंवा मित्र सोबत असतील तर त्यांच्याकडे ठेवून द्या. दुसरी टिप, जर तुमचा सेंटर दुसऱ्या शहरात किंवा अनोळखी ठिकाणी असेल तर एक दिवस आधी जाऊन ते सेंटर नक्की पहा. एक्झामच्या दिवशी रूट नॉट फाउंड असा झाला तर ऐनवेळी पॅनिक व्हायला होतं. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेट क्लोजिंग टाईम. सीईटी सेलचे रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. 1 मिनिट लेट म्हणजे तुमचा 1 वर्ष वेस्ट. सिंघममधल्या बाजीराव सिंघमसारखा गार्ड आत एंट्री देणारच नाही जर गेट बंद झाला. तुम्ही कितीही रडलात तरी ते ऐकत नाहीत. त्यामुळे रिपोर्टिंग टाईमच्या 45 मिनिट आधी सेंटरवर पोहोचा. आणि शेवटची टिप म्हणजे सकाळी नाश्ता करून जा. पोहे किंवा अंडी असा लाईट आणि प्रोटीन असलेला नाश्ता करा, ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. जास्त पाणी पिऊन जाऊ नका, नाहीतर पेपर देताना वारंवार वॉशरूमला जावंसं वाटेल आणि तुमचा वेळ वाया जाईल. मित्रांनो, एक्झाम सेंटरची सिक्युरिटी चेक ही एक नॉर्मल प्रोसेस आहे. जर तुम्ही हे सिंपल रूल्स फॉलो केले तर तुमची एक्झाम खूप स्मूथली होईल. स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि कॉन्फिडेंटली पेपर द्या. हा व्हिडिओ तुमच्या सर्व सीईटी देणाऱ्या मित्रांसोबत आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर नक्की शेअर करा, म्हणजे त्यांचीही एक्झाममध्ये कोणतीही गडबड होणार नाही. कॉमेंट सेक्शनमध्ये फ्री मॉक टेस्ट टाईप करा आणि मी तुम्हाला रिप्लायमध्ये लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शनमधली लिंक चेक करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओजसाठी टेस्टवायझरला सबस्क्राईब करायला विसरू नका. शांत रहा, फ्री मॉक टेस्ट द्या आणि मचाते रहो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.